सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गाण्याचा ग्लास संपलेला असतो. तेव्हा सारंग म्हणतो, ओवी बाळा, गाण्याचा ग्लास संपला ना, चल आता घरी जाऊया. तेव्हा अबीर म्हणत असतो, सुपर हिरो, ओवीला आज आमच्या इथे राहू द्या ना. तेव्हा सारंग म्हणतो, नाही, नको नको. तेव्हा अबीर आणि ओवी म्हणतात की बाबा प्लीज प्लीज थांबू द्या मला इथे. तेव्हा दोघेही खूप जास्त हट्ट करत असतात. तेव्हा सावली म्हणते, सारंग, राहू द्या ना, मुलं एवढे म्हणतायत तर. तेव्हा बबलू म्हणतो, नाहीतर काय, ओवीला राहायचं आहे तर एक दिवस राहू दे ना, काय झालं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे नको, तिला इथे ठेवायला, तिची काळजी नको का घ्यायला. तेव्हा सारंग इथे काळजीचं म्हटल्यानंतर सावली लगेच म्हणते, सारंग मी आहे ना, मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा सारंग म्हणतो, कसं आहे ना, ओवीचे खूप लाड झालेत, तिला एकटीला झोप येत नाही. मला असं वाटतं सावली, तू तिच्याबरोबरच झोपा आणि तिला रात्री उठून पाणी प्यायची सवय आहे, बाजूला एक पाण्याची बाटलीसुद्धा ठेव. तेव्हा इथे बबलू म्हणत असतो, सारंग दादा, अरे तूच इथे थांबतोस का तिच्याबरोबर. तेव्हा सारंग म्हणतो, ए गप्प बस तू. तेव्हा इथे ओवीला भीती वाटते. मग सारंग दादा, तू एकटा रूममध्ये कसा झोपणार रे, तुझ्याबरोबर कोण आहे. सारंग म्हणतो, तू आहेस ना माझ्याबरोबर. बरं ठीक आहे, आता सगळेजण एवढा हट्ट करतायत, मग राहू दे इथे ओवीला, असं सारंग म्हणतो आणि बबलूला म्हणतो, चल आपण निघूया. त्यानंतर इथे आता राजकुमार खूप सारे कपडे घेऊन काही दिवसांसाठी बाहेर निघालेला असतो. मोनिका विचारते, राजकुमार कुठे चालला आहेस तू, सांग बरं मला. एवढे सगळे कपडे घेऊन राजकुमार तू कुठे चालला आहेस. राजकुमार म्हणतो, मी तुला सांगू शकत नाही, महत्त्वाच्या कामाला जातो, एवढं लक्षात ठेव. तेव्हा इथे मोनिका म्हणते, अरे पण मला जर कुणी विचारलं की माझा एवढा मोठा नवरा कुठे गेला आहे, तर मी आईंना काय उत्तर द्यायचं, मला तरी सांग. तेव्हा राजकुमार म्हणतो, आईला सांग, एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त मी बाहेर चाललो आहे असं आईला सांग. तेव्हा मोनिका म्हणते, हे आईंचं झालं, पण माझं काय. अरे मी तुझी बायको आहे ना, मग मला तरी खरं सांग ना, कुठे चाललं आहेस ते. हे बघ राजकुमार, जोपर्यंत तू मला सांगत नाही तोपर्यंत मी तुझा रस्ता सोडणार नाही आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका, इथे आपल्या दोघांचा प्रश्न आहे, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समज. तुला जर इथे जिवंत राहायचं असेल तर मला तू जाऊ देशील. असं म्हणाल्यानंतर राजकुमार आपली बॅग घेऊन निघालेला असतो. तेव्हा मोनिका म्हणते, हा राजकुमार खूपच जास्त हुशार आहे, मी त्याची क्राईम पार्टनर आहे, तरीसुद्धा त्याने मला काही सांगितलं नाही आहे. पण मी शोधून काढेन राजकुमार, तू कुठे चाललं आहेस, काय चाललं आहेस, मला सगळं काही शोधून काढायचं आहे. त्यानंतर ओवी अबीरच्या इथे राहिलेली असते. तेव्हा अबीरने काढलेली चित्र तो आता ओवीला दाखवत असतो. तेव्हा ओवी म्हणते, अरे वा, किती छान छान चित्र काढलेस तू अबीर, सावली टीचर, माझा बाबा. तेव्हा अबीर म्हणतो, ओवी मला चित्र काढायला खूप आवडतात. तेव्हा ओवी म्हणते, पण हे काय अबीर, तुझं चित्र काढता काढता हे कुणाचं चित्र काढलंस तू. तेव्हा इथे हत्तीचं चित्र ती आता अबीरला दाखवते. तेव्हा अबीर म्हणतो, हो ना गं, मी इथे चित्र काढत होतो हत्तीचं, पण चुकून तुझंच चित्र निघालं. तेव्हा दोघे एकमेकांची आता मस्करी करत असतात. त्यानंतर अबीर म्हणतो, ओवी, आता तू मला सांग, तुला अजून काय हवं आहे का. तेव्हा ती म्हणते, अबीर, मला खूप बोर झालं, आपण गेम खेळूया का. तेव्हा इथे सावली म्हणते, आता तुम्ही किती खेळणार आहात, तुम्हाला झोपायचं नाही आहे का. तेवढ्यातच इथे सावलीला व्यंकटेशचा फोन येतो. व्यंकटेश म्हणत असतो की मी 4 दिवसांसाठी बेळगावला चाललो आहे. तेव्हा सावली म्हणते, का, सगळं काही ठीक आहे ना. तर 4 दिवसांसाठी अचानकपणे तुम्ही बेळगावला का जात आहे. तर माझ्या आईची म्हणजे माईंची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी चाललो आहे. तेव्हा सावली म्हणते, मग मला सांगायचं ना, मी पण आले असते तुमच्याबरोबर. हे बघा, तुम्ही बेळगावला गेल्यानंतर फोन करा आणि माईंजवळ द्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तशा त्या ठीक आहेत ना. व्यंकटेश म्हणतो, सावली काळजी करू नको, अगं तिथे आता मुलांचे क्लासेस वगैरे आहेत ना, तू तिथे लक्ष दे. तेव्हा इथे सावली म्हणते, काय मग ओवी मॅडम, कसं वाटले तुला अबीरचे सगळे चित्र. ती म्हणते, मला तर खूपच जास्त आवडले. तेव्हा इथे ओवी म्हणते, आपण एक काम करूया आता अबीर, आपण गेम खेळूया. तेव्हा ती म्हणते, आपण आहे ना रॉक पेपर सीझर खेळूया, त्या गेममध्ये मला कुणीही हरवू शकत नाही. तेव्हा अबीर म्हणतो, ठीक आहे खेळूया. तेव्हा दोघेजण रॉक पेपर सीझर असं खेळत असताना ओवी जिंकते आणि अबीर हारतो. तेव्हा इथे अबीर मुद्दामून हारलेला असतो. ही गोष्ट सावलीच्या लक्षात येते.
त्यानंतर सावली म्हणते, बास झालं आता तुमचं, चला बरे दोघे पण आता झोपायला चला, खूप उशीर झाला आहे. त्यानंतर सारंग घरी आलेला असतो. तेव्हा इथे अमृता विचारते, काय रे सारंग, तू एकटाच आलास? ओवी कुठे आहे? ओवी नाही आली? तेव्हा सारंग म्हणतो की ओवी आज सावलीच्या इथे राहिले, दोघांनी पण हट्ट केला म्हणून मग तिला ठेवलं तिच्याकडे. तेव्हा अमृता म्हणते, असं का केलंस तू? अरे तुला माहिती आहे ना, बोलता बोलता जर ओवीने सांगितलं की सुशीला तिची खरी आई नाही आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालं नाही आहे, तू खोटं बोलला आहेस, तर काय होईल तुला माहिती आहे? तुझ्यामध्ये आणि सावलीमध्ये अजून गैरसमज निर्माण होतील. मला भीती वाटते. अरे तू कशाला तिला तिथे ठेवलंस? प्रत्येक हट्ट काही पूर्ण करायचा असतो का? तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी, माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. एक वेळ मी सांगेन सत्य, पण ती सांगणार नाही. त्यानंतर त्यांचं बोलणं इथे आता तिलोत्तमाने ऐकलेलं असतं. तेव्हा तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो की ओवी सावलीच्या घरी राहिलेली आहे. त्यानंतर अबीर एका मोठ्या भावाप्रमाणे ओवीला ठोपटत असतो आणि तिला गोष्ट सांगत झोपायला सांगतो. तेव्हा सावली तिथे येते. अबीर ओवीला ठोपटतोय, तिला झोपवतोय. ही गोष्ट बघून तिला खूप जास्त कौतुक वाटतं. ती म्हणते, अबीर झोपली ओवी. आणि काय रे अबीर, मला खरं खरं सांग, मगाशी रॉक पेपर सीझर खेळत असताना तू मुद्दामून हरलास ना? अबीर म्हणतो, अगं नाही आई, ओवी खरोखर खूप छान खेळते, मला तिने हरवलं, मी मुद्दामून कशाला हरू? तेव्हा सावली म्हणते, अबीर खोटं बोलू नकोस, मी तुझी आई आहे, मला माहिती आहे तू हरलास मुद्दामून, खरं खरं सांग, हो ना? तेव्हा अबीर म्हणतो, हो ग आई, मी मुद्दामून हारलो. मी हारल्यानंतर ओवीच्या चेहऱ्यावरती किती छान स्माईल आलं, बघितलंस ना? तेव्हा इथे आता सावली म्हणते, हो, तू मोठा भाऊ म्हणून खूपच जास्त काळजी घेतोस ना ओवीची? तू म्हणतो, हो आई. तेव्हा इथे सावली आपल्या मनातच म्हणते, अबीर मला माहिती आहे तुला बहीण खूप आवडते आणि तुझी बहीण पण होती रे, ती नाही आहे आता, म्हणूनच कदाचित देवाने आपली भेट ओवीबरोबर घडवली असेल. त्यानंतर मोनिका राजकुमारला फोन करत असते, पण त्याचा फोन लागत नाही. मोनिका म्हणते की ह्या बाईचा आवाज ऐकून ऐकून इरिटेट झाली आहे मी, पण राजकुमारचा फोन लागत नाही आहे. कुठे गेला असेल राजकुमार? खंड्याला किडनॅप करण्यामागे राजकुमारचा हात असेल का? बरोबर, मी खंड्याचा मोबाईल घेऊन गेले होते ना ऑन करायला, तिथेच मला लोकेशन कळलं असेल आणि त्याने खंड्याला किडनॅप केलं असेल. राजकुमार, तू मला काही सांगणार नाही, पण ती भैरवी आहे ना, भैरवी मला बरोबर सगळं सांगेल. आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जाते आणि सगळी माहिती घेऊन येते. त्यानंतर इथे ओवी आणि अबीर दोघेजणं मोबाईल बघत असतात. तेव्हा सावली म्हणत असते, काय रे तुमचा टाईमपास चालला आहे मगापासून, अभ्यास नाही काही नाही, चला नाश्ता करून घ्या, दूधसुद्धा प्यायला नाहीत तुम्ही अजून. तेव्हा इथे अबीर म्हणतो, आई अगं आम्ही कामाचंच बघतोय, तुला माहिती आहे का? हे बघ अगं, ह्या वेळेला म्हणजे आता वारकरी लोक सगळे पंढरपूरला गेलेत ना, पंढरपूरला एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 10 वर्षाच्या खालील लोकांनी तिथे भाग घ्यायचा, गाणं गायचं. म्हणजे इथे जे अंध लोक आहेत ना, त्यांना मदत करायची आहे, त्यामुळे तिथे मोठा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा 10 वर्षाच्या खालील मुलांनी गाणं गायचं आहे. अबीर, मी काय 10 वर्षांची आहे का? तेव्हा अबीर म्हणतो, आई अगं तुझं कोण बोलतं आहे? हा आपला छोटा पॅकेट आहे ना, हिला आपण पाठवूया तिथे गाणं गायला. तेव्हा इथे सावली म्हणते, अरे हो, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. अबीर म्हणतो, ओवी तुला पंढरपूरला सुद्धा जाता येईल आणि गाणं गाऊन तुला त्या अंध लोकांची मदतसुद्धा करता येईल. तेव्हा ओवी म्हणते, कोण मी एकटी? नाही नाही बाबा, मला एकटीला भीती वाटते. तेव्हा ओवी इथे आता घाबरते. सावली म्हणते, तू का घाबरतेस? मी आहे ना तुझ्याबरोबर, मी तुझा चांगला रियाज करून घेईन. ओवी म्हणते, तुम्ही आहात ना बरोबर, मग मी गाणं गायला तयार आहे. तेव्हा अबीर म्हणतो, आई अगं तिच्या बाबांची परमिशन तर घे ना, फोन कर फोन कर. तेव्हा इथे सावली आता फोन करते. सारंग आता उठतो, त्याला वाटत असतो ओवी कुठे गेली, तो विसरलेला असतो की ओवी सारंगने सावलीकडेच ठेवलेली आहे. त्यानंतर सावली म्हणते, सारंग अहो पंढरपूरला एक गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, अंध मुलांसाठी तो कार्यक्रम आहे, त्याच्यातून त्यांना देणगी देण्यात येणार आहे. तर 10 वर्षाखालील मुलांनी तिथे गाणं गायचं आहे, आपण ओवीला पाठवूया का? तेव्हा सारंग म्हणतो, कधी जायचं आहे? तर परवाच जायचं आहे. सारंग म्हणतो, नाही नाही, परवा नाही जमणार, माझ्या काही केसेस आहेत, मला काम आहे. तेव्हा इथे सावली म्हणते, तुम्ही कशाला काळजी करताय? आपली ओवी काय एकटी नाही जाणार आहे, मी जाणार आहे ना तिच्याबरोबर, मी तिला घेऊन जाईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा सारंग म्हणतो, हो का, तू असणार आहेस का बरोबर?
नाही नाही, तू बरोबर असणार आहेस म्हणजे तू तिची व्यवस्थितच काळजी घेशील मला माहिती आहे. ठीक आहे, मी देतो परमिशन, जा तुम्ही परवा. तेव्हा इथे आता ओवी म्हणते थँक्यू बाबा, आय लव्ह यू. तेव्हा इथे अबीर म्हणतो थँक्यू सुपर हिरो, आय लव्ह यू. तेव्हा सावली पण म्हणते थँक्यू सारंग आणि आय लव्ह यू म्हणायला जाणार तेवढ्यातच ती गप्प बसते. तेव्हा सारंगला आता लगेचच प्रश्न पडतो की सावली काय म्हणत होती आणि त्याला हसायला येतं. तेवढ्यातच तिलोत्तमा तिथे आलेली असते. तिलोत्तमाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ती सारंगला लाजताना बघ त्याने म्हणते अरे वा, खूपच जास्त लाजणं मुरडणं चाललंय. काय रोज सकाळी उठल्या उठल्या तिला फोन करतोस का? तो म्हणतो नाही आई, तसं नाही आहे, ओवी तिच्याकडे आहे म्हणून तिने परमिशनसाठी फोन केला होता गाण्याच्या कार्यक्रमासाठी, बाकी काही नाही. तिलोत्तमा म्हणते नाही सारंग ठीक आहे, तुला जे काय बोलायचं आहे, जेवढी कारणं द्यायची आहेत ना तेवढी तू दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, तू हे विसरू नकोस ती मुलगी तुला कसं सोडून गेली होती. ती मुलगी तुला सोडून गेली, तुझ्या तोंडावरती डिवोर्स पेपर फेकून मारले होते, तुला इथे एकट्याला सोडून तुझा विचार न करता ती निघून गेली होती, हे तू लक्षात ठेव. बाकी तुला जे काय करायचं आहे ते कर. आणि ओवीचं म्हणशील ना तर ती योग्य ठिकाणी गेली. सारंग म्हणतो म्हणजे? तेव्हा तिलोत्तमा म्हणते ओवीला म्हणावं आता तिथेच राहा, इथे यायची गरज नाही आहे तिला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भैरवी वजे मॅकला म्हणत असते या खंड्याची व्यवस्थित काळजी घेतोयस ना? डॉक्टरांनी चेक केले ना त्याला? कधीपर्यंत शुद्धीवरती येणार आहे? काय पण दिवस आलेत. तुला माहिती आहे का मॅक, मी माझ्या नवऱ्याची एवढी कधी काळजी घेतली नाही, मी माझ्या आई वडिलांची सुद्धा एवढी कधी काळजी घेतली नाही तेवढी या खंड्याची मला काळजी घ्यावी लागते. कारण का तर मला फक्त याच्याकडून एक सत्य जाणून घ्यायचं आहे की त्याने सावलीच्या बाळाला मारले की नाही आणि त्यावेळेला नेमकं काय काय घडलं होतं ना ते सगळं मला याच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण जर या प्रकरणामध्ये राजकुमार अडकला तर त्याच्यानंतर मी अडकेन हे नक्की, म्हणून मला या खंड्याला जिवंत ठेवायचं आहे. आणि जर त्याने मला सत्य नाही सांगितलं ना तर या खंड्याची कशी वाट लावते ना ते बघच तू. आणि इथे आता भैरवी वजे बोलत असताना बाहेर मोनिका आलेली असते. मोनिका म्हणते भैरवीजी, भैरवीजी कुठे आहात तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मोनिकाचा आवाज ऐकताच भैरवीने आता मॅकला शांत राहायला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पंढरपुरामध्ये एका संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. अंध मुलांना इथे देणगी द्यायची असते म्हणून 10 वर्षाखालील मुलांनी गाणं गायचं असतं. तेव्हा सावली आणि ओवी या दोघांनी आता त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्याच्यामधून जे काही पैसे मिळणार असतात ते पैसे ते लोक अंध व्यक्तींना मदत म्हणून देणार असतात. त्याच्यामध्ये ओवी आणि सावली या दोघांनी खूप छान पद्धतीने गाणं गाऊन तिथे भाग घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर विठुरायाची, देवाची आणि इथे त्यानिमित्ताने लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न सावली आणि ओवीने केलेला असतो.